पी की. थांब. थांब. अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80-90 पूरे 100 से निकले धागा चोर निकल के भागा. हाँ हे घे ही पी. पी ते इकडे. हा पी. हे बघ प्यायली. मला काही झालं नाही ना. आता तरी विश्वास बसला का की मी यात काही मिक्स नाही केलंय. आम्ही का म्हणलं तू यात काय मिक्स केलंय. अरे आय मेंट टू से की तुम्हाला असं वाटत असेल मी काही मिक्स केलंय तर तुम्हाला सांगून ठेवते. आता तुम्ही सेफ आहे ज्यूस प्यायला. सो पितो पण आता आम्हाला नको. लागल तेव्हा घेतो. दोघींनी ज्यूस नाही घेतलं. पण मग तुला विषयाची परीक्षा घ्यायची काय गरज होती. तुला काही झालं असतं तर. हसते. मला काही झालं नसतं. कसं. कारण तिच्या ज्यूस मध्ये मी काही मिक्सच नाही केलंय. मग मी मिक्स तिच्या फूड मध्ये केलंय. आज जे काही मला मिक्स करायचं होतं ना ते मी तिच्या फूड मध्ये मिक्स केलंय. आणि ते सगळं मी आत्ता हे काही करणारच नाहीये. हे थोडा वेळाने करेल. आता थोडा टाइम जाऊ देईल आणि ह्या सगळ्याचा तिला डाऊट पण येणार नाही. कळलं का. एनिवे मला तर टेन्शन एका गोष्टीचं होतं इथे. रेश कुठे आहे. मला त्याची काळजी आहे. तो आल्याशिवाय रेश ग रेश कुठे. तो आल्याशिवाय या कमळीच्या तमाशाला 4 चांद कसे लागतील. तुला खरंच वाटतं की रिश येईल. ऑफकोर्स माझा 6th सेन्स खूप स्ट्रॉंग आहे. मला माहिती आहे तो आहे ना. आय जस्ट नो इज गोना कम. कळलं 6th सेन्स अँड ऑल. आई मुलगी स्मार्ट झाली. होतीच ऑलरेडी. माझी नात आहे ती. माझ्याही एक पाऊल पुढे जायचं असतं तिला. माझ्यावरच गेली ती. काय बोलावं तेच कळत नाहीये. सर तुम्ही आला सा. आम्हासनी तर वाटलं तुम्ही येणारच नाही. सर अहो काय तुम्ही आजकाल सारखंच हरवलेले असताय. काय झालंय काय तुम्हासनी. हा ते साहेबांनी फोर्स केला ना म्हणून. काय केलास. खरं बरं झालं सा तुम्ही सगळी आला सा. ते नाहीतर आम्ही लय कटाळलो असतो बघा. बंड्या 1 नंबर दिसायलास. टिट्टो दादा कोंडके. ऋषी सर तुम्ही काय झालाय सा. काय बी वळखणं झाले होय की नाही बंड्या. अग ऋषी भाऊ दुनियादारीतलं दिग्या झाल्यात म्हशे. पण तुम्हाला नाही सांगू का ऋषी भाऊ. मला अजून विश्वास बसना की अनिकाच्या घरातली पार्टी आहे. म्हणजे बघा की ती पण 31 डिसेंबरला. कसलं खतरनाक नियोजन केले राव. हाय एव्हरीवन. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर कमिंग. एवढा शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आले. इट रिअली मीन्स अ लॉट. यू गाइज शोड अप. आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्यू. आणि ऐका खूप खा खूप प्या खूप एन्जॉय करा.
हां बऱ्याच लोकांना आज 31st आहे म्हणून हार्ड ड्रिंक्स हवे असतात. पण हे अन्नपूर्णा आजीचं घर आहे, महाजनांचं घर आहे. सो मी स्ट्रिक्टली नो अल्कोहोलवाली पार्टी ठेवली आहे. आणि तसं पण आजीचं नाव किती मोठं आहे सोसायटीमध्ये, मी असं कसं काय करू शकते, हे की नाही? ही अशी बोलायला लागली की मला हिच्यावर डाऊटच यायला लागतोय. नाही, ही काय तर आशिष करायली आहे हे नक्की. एनिवे कमी तू काही खाल्लं का? हे घे खायला घे. अगं असं काय करते? ओ गॉड, तुला अजूनही माझ्यावर भरोसा बसला नाहीये. तुला अजूनही वाटतंय की मी याच्यात काहीतरी मिक्स केलंय. कमी यार. ठीक आहे, हे बघ स्वतः बघ. ओके मी काही मिक्स नाही केलंय. आता तरी कळलं का? हे घे. रेश तू तरी घे. नको थँक्यू. अरे तू पण हिच्यासारखं डिसाईड करून आलाय का की माझ्या हातचं काहीच खायचं नाहीये? ऍक्च्युली तुम्ही सगळे डिसाईड करून आलेत का? अरे या ना, ये निंगी, राजू, हे घ्या. अनिकाजी द्या इकडे, ती द्या इकडं. तुम्ही कशाला काळजी करायलायसा? अहो ज्याला भूक लागली ना तो मागून गेल की. तुम्ही जावा इथनं, मी देतो ऋषी भाऊस. नक्की? हा देतो, जावा तुम्ही. काय मला काय तू मला अजिबात फोर्स करायचा ना, मी नाही काय खाणार. अहो ऋषी भाऊ तुम्हाच कोण खावा म्हणतंय? ती ब्याद इथनं जावी म्हणून म्हणलो मी. बर ऋषी भाऊ तुमचं मनापासून आभार आहे बरं का. का रे, कशासाठी? अहो ते साहेबरावांनी मला सांगितलं की ऋषी भाऊंना घेऊन पुढे जा, मी मागणे येतो. आता तुमची याची इच्छा नव्हती म्हणा, पण साहेबरावांसाठी तुम्ही आला, एवढी भारी कपडे घातली म्हणून तुमचा आभार. ऋषी सर, तुम्ही ते दिघा झालाय ना व? मला कमळ बी सुरेखासारखी वाटायली आहे. दिघ्या सुरेखा. आजवर अशा सिच्युएशन्स आपण काय कमी हँडल केल्या आहेत का? तेव्हा कुठे आपण हा एवढा मोठा डोलारा उभा करू शकलो. आणि या ज्या स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात ना, या माणसाला शिकण्यासाठी उत्तम असतात असं माझं मत आहे. त्याला मॉनिटर करायला हवं बस. तेच आहे ना, माय हँड्स आर फुल. मी त्याला मॉनिटर नाही करू शकत आता. मी मॉनिटर करीन त्याला, त्यात काय एवढं. नाही सतीश, नको. त्याला जर हे कळलं ना की तुम्ही त्याला मॉनिटर करताय तर त्याला खूप वाईट वाटेल. डोंट वरी. अगं त्याला हे काहीही कळणार नाही. त्याला असंच वाटत राहील की हे प्रोजेक्ट तोच हँडल करतो. मग झालं तर मिटली का तुझी काळजी? थँक्यू. यू आर ऑलवेज वेलकम मॅडम.